नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, त्यामुळे मी कधी ब्लॉगिंग केलं नाही आहे, पण जे काही आहे ते त्यामुळे माझी ब्लॉगिंग कशी आहे ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा दिवस आहे वोटिंगचा, सो मी वोट करून आले आणि आता मी आणि माझी बहीण जातो आहे वजिरानाथाला, जे आहे बोरिवलीमध्येच, आणि मी राहते बोरिवलीमध्येच, त्यामुळे ते मला जवळ आहे. आणि कुठच्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने नेहमीच करायची असते, त्यामुळे मी सुद्धा करणार आहे आणि मी सगळ्याच गोष्टीची सुरुवात बाप्पानेच करते. तर आता मी जाते बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि ही न्यू जर्नी तुमच्यासोबत माझ्याकडे काढू, त्यामुळे माझा ब्लॉग केला ठीक आहे. घरातून स्टेशनपर्यंत येण्यासाठी आम्ही रिक्षाने आलो आणि रिक्षा स्टेशनला थांबवून ईस्ट वेस्टच्या ब्रिजने आम्ही आता जातो आहे वेस्टला, कारण का मंदिर आहे वेस्टला. स्टेशनपासून चालत हे मंदिर मोस्टली 20 ते 30 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि रिक्षासुद्धा अवेलेबल आहे. तसंच मेट्रोचं ऑप्शनसुद्धा प्रेफर करू शकता, कारण का मेट्रो स्टेशन इथून 5 मिनिटावरतीच आहे. आणि आता आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला आहे. आवारात तसं वोटिंग असल्यामुळे थोडंसं सगळे स्टॉल्स अँड ऑल सगळं बंद होतं, पण ठीक आहे, थोडंफार दाखवते तुम्हाला. थोडंसं आतमध्ये आल्यावरती आम्हाला काकी दिसल्या, त्या फुलं आणि हार विकत होत्या. तर आम्ही पण बाप्पासाठी नारळ, फुलं, हार आणि मोदक यांची एक ताट घेतली. जास्त काही नाही, 100 रुपयाला ताट होतं. तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, कमीचं पण होते, पण मी 100 रुपयेवाली घेतली. त्यात दुर्वा टाकून घेतले, बिकॉज दुर्वा बाप्पाचे फेवरेट आहेत, त्यामुळे ते घेऊन मी आणि माझी बहीण निघालो. ही आहे माझी बहीण, म्हणजे आता दिलं मी ताट आणि आता आम्ही निघालो आहे. इथूनच समोरच तुम्हाला दिसतं एक गेट आहे आणि मंदिराचा परिसर इतका प्रसन्न आणि इतका पॉझिटिव्ह वाईब्स देतो ना, की तिथे येऊन तुम्हाला असं वाटेल की म्हणजे बोलतो ना की आपली आत्म्याला शांती जिथे मिळते ना, तसं ते ठिकाण म्हणजे मंदिर आहे. कुठल्याही देवाचं मंदिर जिथे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्सच मिळतात. आणि इथली अरेंजमेंट इतकी चांगली आहे की इथे गर्दी झाली ना तरी मॅनेजमेंट करण्यासाठी खूप जागा आहे, रॅलिंग आहे. रॅलिंगच्या हिशोबाने ते लोक आरामात सोडतात. पण आजचा दिवसही वोटिंगचा होता आणि मिड वीक डे होता, त्यामुळे इथे काही एवढी गर्दी नव्हती. पक्ष्यांचा आवाज पण खूप होता, पण मंदिराचा मी वॉल्यूम घेतला नाही, बिकॉज त्याच्यानी आणि माझा आवाज आला नसता, त्यामुळे मी ओन्ली शूट केलं आहे. आणि हे आहे हनुमानाचं मंदिर, जे स्टार्टिंगलाच मिळतं. बाजूला एक स्वयंभू मूर्ती आहे आणि समोर एक दगडाची मूर्ती आहे, तिला कलर केला आहे त्या लोकांनी मे बी. आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही बाजूला असलेल्या आपल्या बाप्पाच्या स्वयंभू मूर्तीकडे गेलो. ही मूर्ती एका विशाल शिळेमध्ये स्वयंभू प्रकट झालेली असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती अशी कोरवलेली आहे. त्यामुळे आम्ही तिथे आतमध्ये गेलो. तिथले भटजी काका इतके चांगले होते की त्यांनी आमची इतकी चांगली विचारपूस केली, आमचं नाव विचारलं, काय करतो ते विचारलं आणि त्या हिशोबाने बाप्पासाठी मागणंसुद्धा मागितलं आमच्यासाठी की आमची पुढील वाटचाल, आमचं सगळं जीवन हे सुखमय आनंदाने भरून जावं, अशा इच्छेने आम्ही बाप्पाचे दर्शन घेतलं आणि थोडा वेळ मंदिराच्या परिसरात बसलो. माझं वय 23, ती 9वी आहे, जर असेल 15 14. आणि निघताना सुद्धा पुजारी काकांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि थोडा वेळ बाप्पाशी एकरूप होऊन आम्ही बाजूलाच असलेल्या डेस्कवरती जाऊन बसलो. मंदिराच्या परिसरात एक मोठं वडाचं झाडसुद्धा आहे समोरच आणि बाजूला बाप्पाची ही विशाल शिळा आहे. त्या शिळेतले हे बाप्पा बघणं म्हणजे खूपच मनमोहक आहे, कारण बाप्पाला ना असं एकटक बघतच राहावं असं वाटतं. बाजूलाच एक तलाव आहे, ते तलाव जुनं आहे, आधीपासून आहे, त्याला जस्ट रिनोव्हेशन केल्यामुळे कंपाऊंड घातलं आहे आणि आतमध्ये दगडं आहेत. त्या दगडांवरती ना असे छोटे छोटे कासव आहेत, जे कासव आम्ही लहानपणापासून बघतो आणि ते कासव मोस्टली ते सोडलेले आणि काही विकत घेतलेले सुद्धा आहेत. बदकसुद्धा आहेत, म्हणजे जे आवारात आहे ना परिसराच्या सगळे प्राणी पक्षी जे एकदम किलबिलाट आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स इथे जाणवतात. हे मी आणि माझी बहीण आम्ही दोघी आहोत आणि मंदिराचं दर्शन झालं आहे, बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. फायनली आमची रिटर्न जर्नी आहे मेट्रोने. मेट्रोने जातो आहे. मेट्रो आमच्याच नादीने येईल, आता ओरडायला लागेल.
फर्स्ट ब्लॉग आवडला असेल तर नक्की डन करा आणि सगळ्यांसारखंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून या. खाली लिहिलेलं असेल खाली करा. बाय.